जे का रंजिले गांजले त्यासी म्हणे आपुले तोच साधू ओळखावा देत तेथेच मानावा. हे संत तुकारामांची वचनं आहेत. महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये एक मोठं नाव आहे. 400 वर्षापूर्वी ह्या माणसाने सगळ्या प्रबोधनाच्या संकल्पना मांडल्या, सगळ्या विद्रोहाच्या संकल्पना मांडल्या. आज तुकाराम बीज आपण साजरी करतो, परंतु कुठेतरी इतिहासापासून तो तोडण्याचा प्रयत्न आहे का? तुकाराम महाराजांची हत्या झाली की ते सदेह वैकुंठ गमनाला गेले, हा प्रश्न आहे. मॅक्स महाराष्ट्राची भूमिका आहे, हा वाद नाहीये किंवा यातून कुठल्याही प्रकारे वाद क्रिएट करायचा नाहीये. परंतु या देशाचा, या जगाचा जर इतिहास पाहिला तर एक सातत्याने आपल्या लक्षात येत आहे की धार्मिक आणि सामाजिक क्रांतीतून राजकीय परिवर्तन होतं. ते युरोपातही झालं, ते अरब स्थानमध्येही झालं, भारताचाही जरी विचार केला तर सुरुवातीला संतांनी, प्रबोधनकारांनी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा केला, त्याच पायावरती राजकीय क्रांत्या झाल्या. ह्याच तुकोरामांनी, याच ज्ञानदेवांनी ज्या संत साहित्याच्या जवळ प्रबोधनाची परंपरा मांडली, तिथेच शिवाजी महाराजांचं राज्य आलं, अशी सगळी परंपरा आहे. भारताच्या स्वातंत्र्याला देखील तो इतिहास आहे. अलीकडच्या काळात जी काही परिवर्तन झाली, त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने हा सगळा इतिहास महत्वाचा आहे. जो इतिहास नसतो त्याचा भविष्य घडत नाहीये, हे शाश्वत असं सत्य आहे. म्हणूनच आपल्याला ही चर्चा करायची आज तुकाराम बीजेचं औचित्य साधून. माझ्यासोबत मान्यवर गेस्ट आहेत. भोसले सर आहेत, प्राध्यापक भोसले सर, ते पालघरमध्ये आहेत. त्याचबरोबर गाथा परिवाराचे उल्हास पाटील सर देखील आहेत. सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्या जे काही गेस्ट आहेत त्यांना सगळ्यांना क्लिअर करतो, वादाची भूमिका नाहीये. प्रबोधनाचा एक सायंटिफिक विचार आपण घेऊन भारतीय राज्यघटनेचे पाईक म्हणून आपण पुढे जातोय. त्यावेळेस 400 वर्षापूर्वी जन्मलेल्या ह्या माणसाच्या काही आठवणी, ते विचार आजच्या काळामध्ये रिलेव्हंट आहेत का? ते पुढे जाताना नव्या पिढीला ते उपकारक ठरतील का? हे सगळी मांडणी घेऊन आपण पुढे जाणार आहे. मी सुरुवातीलाच जातो ज्ञानेश्वर भोसले सरांकडे. सर, आज तुकाराम बीज आहे आणि ज्या माणसाने वयाच्या 42व्या वर्षापर्यंत प्रबोधनाचं काम केलं, तर त्या माणसाचा विचार पुढे घेऊन जाताना आजची पिढी, वारकरी संप्रदाय हा कुठे कमी पडतोय का? हा विचार खरोखर आज समाजामध्ये रुजतोय का? रुजत नसेल तर त्याला कारण काय? तुम्ही काय सांगाल सर? नमस्कार. म्हणजे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रास्ताविक केलं. मुळात माझंही व्यक्तिगत हे म्हणणं आहे की संत तुकारामांचं वैकुंठ गमन खरं का त्यांचा खून झाला ही गोष्ट खरी, या गोष्टीमध्ये गुंतून बसण्यापेक्षा संत तुकाराम महाराजांनी जे कार्य केलं, वारकरी संतांनी जे कार्य केलं, त्याचा प्रबोधनाच्या चळवळीशी काय अनुबंध आहे तो शोधला तर एक बहुजन चळवळीला एक चांगली दिशा मिळेल आणि चांगली गती मिळेल. कारण जर आपण परंपरा शोधत बसलो तर आपल्याला असं दिसतं की तुकाराम महाराजांच्या संदर्भामध्ये अभ्यास करणाऱ्यांची एक मोठी परंपरा आहे. म्हणजे अगदी तुकाराम महाराजांच्या समकालीनांपासून तुकाराम महाराजांच्या संदर्भात विचार मांडले गेले. म्हणजे तुकाराम महाराजांच्या समकालीनांमध्ये अगदी निळोबारायांच्या आधीची जी संत मंडळी आहे, बहिणाबाईंच्या लेखनामध्ये, रामेश्वर भट्टांच्या लेखनामध्ये आपल्याला तुकाराम महाराजांच्या कौतुकाचे किंवा त्यांच्या महात्म्याचे संदर्भ आठवतात. नंतरच्या कालखंडामध्ये निळोबारायांनी सुद्धा तुकाराम महाराजांचं कौतुक केलं आणि एक मोठी वारकरी संतांची परंपरा सुरू झाली. परंतु या वारकरी संतांकडे चिकित्सक दृष्टिकोनाकडून बघण्याची जी परंपरा आहे ती मात्र खूप उशिरा आपल्याकडे सुरू झाली. म्हणजे इंग्रजांच्या आगमनानंतर खऱ्या अर्थानं महात्मा फुल्यांनी खऱ्या अर्थानं संत साहित्याकडे म्हणा एका बुद्धिवादी आणि चिकित्सक वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली. आणि नेमकी त्याच वेळेमध्ये प्रबोधनाची पण चळवळ आपल्याकडे सुरू झाली आणि मग या दृष्टीनं संत साहित्याचं एक पुनर्मूल्यांकन ज्याला आपण म्हणू, पुनर्मूल्यम आपण म्हणू, तर ती करायची एक परंपरा आपल्याकडे सुरू झाली. ज्याच्यामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर असतील किंवा एक मोठी परंपरा नंतरच्या काळामध्ये निर्माण झाली. आणि त्या चळवळीमध्ये दोन महत्वाचे गट पडले. एक संत साहित्याकडे सकारात्मकपणे बघणारे आणि दुसरे संत साहित्याकडे नकारात्मकपणे बघणारे. नकारात्मकपणे बघणाऱ्यांमध्ये जर विचार केला तर विका राजवाडे असतील किंवा सहस्त्रबुद्धे असतील, तर या मंडळींनी म्हणजे राजवाड्यांनी तर संताळे म्हणून आणि संतांमुळे महाराष्ट्र 50 वर्ष मागे गेला अशा प्रकारचंही विधान केलं. पण असं केलं असलं तरी त्यांनी संत तुकाराम महाराजांचं
किंवा वारकरी संतांचं मोठेपण पूर्णपणे नाकारलेलं नाही. अगदी महात्मा फुल्यांचंही उदाहरण घ्यायचं झालं तर सत्यशोधक समाजातले मुकुंद पाटील यांनी सुद्धा संत साहित्याचं मोठेपण नंतरच्या काळामध्ये मान्य केलं. स्वतः महात्मा फुल्यांनी सुद्धा तुकाराम महाराजांच्या समाधीचा म्हणजे त्यांच्या ठिकाणाचा शोध घेऊन तुकाराम महाराजांवरती त्यांचा कुळवाडी भूषण असा उल्लेख करून एक बहुजनांचा शेतकऱ्यांचा संत म्हणून त्यांचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि नंतरच्या काळामध्ये एक संत साहित्याकडे सकारात्मकपणे बघणारी जी परंपरा सुरू झाली, ज्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे आहेत, की त्यांनी संत साहित्याचं एक सकारात्मक असं मूल्यमापन करायला सुरुवात केली. या परंपरेमध्ये नंतर आणखी बरीच मंडळी जुडली. बेंद्रे असतील किंवा अगदी अलीकडचा सदानंद मोरे असतील, आह साळुंके असतील, सुदाम सावरकर असतील, किशोर सानप असतील, तानाजी पाटील असतील, तर एक मोठी परंपरा आधुनिक काळामध्ये सुद्धा निर्माण झाली. तर तुकाराम महाराजांच्या संदर्भात सांगायचं झालं तर आधुनिक काळामध्ये सुद्धा संत तुकाराम हा एक असा विषय राहिलेला आहे जो जिज्ञासेचा, कुतूहलाचा आणि खऱ्या अर्थानं जगद्गुरु पदवीला शोभेल असं हे व्यक्तिमत्व राहिले. म्हणजे वारकरी संत तुकाराम महाराजांना मानतात, त्यांच्याबद्दल श्रद्धा ठेवतात, हा तर विषय खूप स्वाभाविक आहे. परंतु संप्रदायाबाहेरची लोक सुद्धा नास्तिक म्हणून जे स्वतः मिरवतात असा बुद्धिवादी वर्ग सुद्धा तुकाराम महाराजांना स्वतःपासून दूर करू शकलेला नाही. याच्यामध्येच तुकाराम महाराजांचं मोठेपण आपल्याला जाणवतं. आणखी एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की तुकाराम महाराज हे असं एकमेव व्यक्तिमत्व आहे संप्रदायातलं की ज्यांची जगातल्या वेगवेगळ्या तत्वज्ञांशी तुलना झाली. म्हणजे कृतज्ञ भिंगारकरांनी त्यांची कबीरांसोबत तुलना केली. पुन्हा बिराजदार भीमाशंकर बिराजदार यांनी अगदी आपल्या महात्मा बसवेश्वरांसोबत संत तुकारामांची तुलना केली. फ्रान्सिस दी ब्रिटोनी येशू ख्रिस्तांशी तुकाराम महाराजांची तुलना केली. शेख नावाच्या अभ्यासकांनी मोहम्मदांशी सुद्धा संत तुकाराम महाराजांची तुलना केली. महात्मा फुले आणि संत तुकाराम यांच्या दोघांमधला अनुबंध महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या एका लेखामध्ये डॉक्टर सदानंद मोरे सरांनी करून दाखवला. म्हणजे संत तुकाराम महाराजांचा नंतरच्या जागतिक विचारवंतांशी मोठी तुलना करून संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतले विचार हे कसे जागतिक पातळीवरचे आहेत आणि आजच्या काळाच्या संदर्भात सुद्धा ते कशी आपली उपयुक्तता जपून आहेत. म्हणजे तुम्ही जो आता विषय काढला तो अतिशय महत्वाचा आहे की तुकाराम महाराजांचं साहित्य हे कधीही कालबाह्य ठरणार नाही, अशी अगदी प्रत्येक काळामध्ये लागू पडतील अशी मूल्य, मानवी मूल्य म्हणू, नैतिक मूल्य म्हणू, सामाजिक मूल्य म्हणू, राजकीय मूल्य सुद्धा म्हणूया आपण, तर ही सगळी मूल्य संत साहित्यामध्ये आणि विशेषतः तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये सामावलेली आहेत. म्हणून तुकाराम महाराजांना बुद्धिवादी वर्गही सोडू शकलेला नाही आणि वारकरी संत किंवा वारकरी जो वर्ग आहे तो अजूनही त्याच निष्ठेनं, म्हणजे तुकाराम महाराजांच्या समकालीनांमध्ये तुकाराम महाराजांची जी भावना होती, त्यांच्याबद्दलची जी श्रद्धा होती, तीच श्रद्धा जशीच्या तशी या संप्रदायामध्ये टिकून आहे. आणि एवढा बुद्धिवाद वाढला, वैज्ञानिकता वाढली, तरी सुद्धा वारकऱ्यांच्या त्या श्रद्धेला अजूनही आपण धक्का कोणताही बुद्धिवादी वर्ग देऊ शकलेला नाही. पण मला हा मुद्दा महत्वाचा वाटतो की तुकाराम महाराजांच्या मध्ये अशी जी मूल्य आहेत की जी दोघांनाही आवडतात, बुद्धिवादी असो किंवा सश्रद्ध असो, तर त्या मूल्यांवरती आपण लक्ष केंद्रित करून या विचारांना पुढे ठेवून आपण आपली प्रबोधनाची चळवळ पुढे नेली पाहिजे. कारण शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापने मागे सुद्धा संत तुकाराम महाराजांचे अभंग किंवा विचारसरणी होती. त्यांचे पायकीचे अभंग आपण बघितले किंवा त्यांनी ज्या सामाजिक सुधारणेच्या संदर्भात जी एक आक्रमक भूमिका घेतली, ही भूमिका स्वराज्याच्या निर्मितीच्या दृष्टीने अतिशय पूरक आणि उपयुक्त ठरली. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मुकनायकच्या मुखपत्रामध्ये अगदी हेडलाईनला संत तुकाराम महाराजांचे अभंग घेतलेले होते. महात्मा फुल्यांनी सुद्धा तुकाराम महाराजांचं हे विद्रोहीपण किंवा मोठेपण मान्य केलेलं होतं. ती परंपरा आतापर्यंत आपल्याला शोधता येते. म्हणजे श्रीपाल सबनीस नावाचे जे लेखक आहेत, साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा होते, तर त्यांनी संत सुधारणेतली जी आध्यात्मिक समता आहे तिचा आधुनिक काळातील सामाजिक समतेशी अनुबंध लावून, या तुम्ही जसा मुद्दा मांडला की जगामध्ये जिथं जिथं राजकीय क्रांत्या झाल्या, सामाजिक क्रांत्या झाल्या, त्या प्रत्येक प्रदेशातल्या क्रांतींसाठी संत साहित्याचं प्रबोधन ही एक पायाभूत भरणी म्हणून, एक पायाभूत विचारणी सरणी म्हणून नेहमी उपयोगाला पडलेली आहे. आणि ते वारकरी संप्रदायाच्या सुद्धा संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकतं. ही गोष्ट खरी आहे की वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा प्रतिगामी जी मूल्य आहेत ती पुन्हा एकदा मूळ धरू पाहतायत किंवा ती अजूनही त्याच्यामध्ये टिकून आहेत. पण तितकीच विद्रोही विचारसरणी सुद्धा संप्रदायामध्ये अजूनही टिकून आहे, ज्याच्यामधून अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम म्हणा,
अगदी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सुद्धा काही मित्र माझ्या ओळखीचे आहेत, ते सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा उपयोग करतात. तर एवढी वस्तुनिष्ठता म्हणा, एक पुरोगामीपण म्हणा किंवा एक वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणा, तो तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये राहिलेला आहे. आणि म्हणजे म्हणून हा विचार डोळ्यासमोर भोसले ठेवून सर, आपण काम केलं ही पाहिजे. तुम्ही तो प्रश्न मांडला, त्याला जोडून एक विचारतो मी असा, की ती घुसखोरी हो, आहे किंवा हा ज्याचा वेगळा विचार, प्रतिगामी विचार जो मांडला जातो, तो फक्त हो. प्राचीन काळापासून आहे की अलीकडच्या काळात? म्हणजे एक मी नाव घेऊन बोलतो इथे, तुम्ही त्याचा उल्लेख नाही केला तरी चालेल मला. भिडे म्हणजे भिडे गुरुजी असे हं. म्हणाले होते की तुकारामांचं कार्य पेक्षाही मनूचं कार्य ग्रेट आहे, ते श्रेष्ठ आहे, अशा पद्धतीचं विधान केलं होतं आणि त्यावरती बरीचशी चर्चा झाली होती. तर आजच्या काळात देखील हा विद्रोही विचार, हा सुधारणावादी विचार कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतो का, असं वाटतं का तुम्हाला? हा म्हणजे गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा मोठा हं, विचारवंत जन्माला येतो, घडतो, हं, तेव्हा प्रत्येक विचार हा आपल्या विचाराच्या प्रचार प्रसारासाठी त्या महात्म्याच्या विचाराचा आधार घेत असतो. आणि दुर्दैवानं आपल्या भारतामध्ये ही परंपरा खूप चालत आलेली आहे. म्हणजे आपला विचार मग तो कोणताही असो, योग्य असो अयोग्य असो, त्या विचाराच्या समर्थनासाठी एक प्रचलित असलेलं व्यक्तिमत्व उचलायचं आणि ते व्यक्तिमत्व हे आमच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं किंवा आमच्या विचाराचं अनुकरण करतं, पण तरी आमच्या विचारामध्ये ते अनुकरण करूनही छोटं पडतं. अशी मानसिकता लोकांमध्ये रुजवण्याचा एक प्रकार चालतो दुर्दैवानं. चालतो. मग ते आता आणि तुम्ही ज्यांचा वर्षापासून चालू आहे तो. हो, हं, अगदी बरोबर. प्राचीन काळापासून तो चालू आहे. अगदी संत तुकाराम महाराज वैदिक की अवैदिक हा विषय जर आपण चर्चेला घेतला, तर याच्यामध्ये हं, सुद्धा दोन्ही मतप्रवाह आपल्याला बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये काय आहे, की तुकाराम महाराजांनी म्हणजे आपण मुळात जाऊयात या प्रश्नाच्या, की असं का होतं? तुकाराम महाराजांना वापरताना एखादा वैदिक किंवा सनातन परंपरेतला माणूस सुद्धा तुकाराम महाराजांच्या विचारांचा कसा वापर करू शकतो, ह्याचं बीज आपण शोधलं तर आपल्याला गाथेमध्ये त्याची बीज सापडतात. त्याचं कारण असं आहे की मुळात संत तुकाराम महाराजांची गाथा हे एक स्फुट लेखन आहे आणि ते उत्स्फूर्तपणे सुचलेलं लेखन आहे. त्यांच्या पुढे जशा पद्धतीचे अधिकारी आले, म्हणजे स्वतः तुकाराम महाराजच सांगतात, अधिकार तैसा करू उपदेश, साहेल ते ओझे त्यास देऊ. म्हणजे समोर जसा अधिकारी पुरुष आमच्या पुढे येईल तसा आम्ही त्याला उपदेश करतो. मग समोर श्रद्ध माणूस आला की त्याला श्रद्धा त्याची जपली पाहिजे या दृष्टीने उपदेश करणं, नास्तिक समोर आला तर त्याला त्या दृष्टीने उपदेश करणं, हे कोणत्याही प्रगल्भ विचारवंताचं हे वैशिष्ट्य असतं. म्हणजे बरोबर. बुद्धांबद्दल सुद्धा असं सांगतात की बुद्धांकडे एक आस्तिक गेला तर देव आहे का असं विचारायला, तर बुद्धांनी सांगितलं देव नाही. एक नास्तिक गेला तर बुद्धांनी त्याला सांगितलं की देव आहे. आणि मग दोघंही थोड्या दिवसानंतर भेटले आणि आस्तिकाचं मत परिवर्तन होऊन तो नास्तिक झाला आणि नास्तिकाचं मत परिवर्तन होऊन तो आस्तिक झाला. अशी एक बुद्धांच्या संदर्भामध्ये कथा सांगितली जाते. म्हणजे प्रगल्भ विचारवंत जो असतो तो सर्वांगीण अशा प्रकारचा विचार मांडत असतो. ज्याच्यामध्ये बरोबर. मग वापर करणारे काय करतात, की आपल्या सोयीचे जे अभंग आहेत ते वापरायचे आणि मग तुकाराम महाराज हे आमचं अनुकरण करणारे होते किंवा आम्ही त्यांचं अनुकरण पूर्णपणे करतोय अशी म्हणण्याची परंपरा आपल्याला दिसते. आता ज्यांचं भोसले तुम्ही सर, भिडे गुरुजींचं हां, बोला, 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 तुम्ही तुम्ही बोला. हा म्हणजे विषय मुद्दा पूर्ण करा, मग मी हो, उल्हास पाटील सरांकडे जातो. हां, चालेल. आता तुम्ही भिडे गुरुजींचा उल्लेख केला, तर याचं मूळही हं, तुम्हाला तिथंच सापडेल शेवटी, की मनुवादी विचारांना तर संत तुकाराम महाराजांनी प्रखर विरोध केला. जाती व्यवस्था संतांना मान्य नाही, वर्ण व्यवस्था मान्य नाही. अ, काय ब्राह्मण तो याती अंत्यज असता, मानावा तत्वता निश्चयेशी असं स्पष्ट तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि संतांचे ते आप्त नवती संत असं स्वतः संत एकनाथ महाराजांनी सुद्धा म्हटलंय. म्हणजे कोणतीही जाती श्रेष्ठता ही गुणाच्या आधारावर ठरली पाहिजे, कर्माच्या आधारावरती ठरली पाहिजे, असा उल्लेख संतांनी वारंवार केलाय. म्हणून वर्णव्यवस्थेच्या समर्थनासाठी जर तुम्ही संत साहित्य वापरत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण संत चुकीचं आहे. साहित्याची स्थापनाच मुळात समतेच्या स्थापनेच्यासाठी वारकरी संप्रदाय हां, किंवा संत साहित्य निर्माण झालेलं आहे. मुळातच तुकारामाने मांडलेला हा विचार 400 वर्ष टिकून आहे या मातीमध्ये. आजही ते अभंग तरलेत असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मी जातोय आता बरोबर. पाटील सरांकडे. सर, मला एक विचारायचं आहे, की 400 वर्षापूर्वीच्या आज घटना आपण स्मरण करून त्याची विषयी चर्चा करतोय. मला एक सांगा, की 42 वर्ष जगलेला हा माणूस, त्याच्या विचाराने, त्याच्या प्रबोधनाने पूर्णतः क्रांतिकारक असं काम केलं. तर प्रश्न आज आपला आहे, की सदैव ते वैठणकडे घुमणाला गेलेत का?
त्यांची हत्या झाली का, तो काय संशोधनाचा विषय नाही. आजच्या काळामध्ये काय तिथे सीबीआय किंवा पोलीस इन्क्वायरी करून त्याचा छडा लावू शकणार नाही. पण मला सांगा, 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्या माणसाने ते विचार मांडले, त्याच्यावरनं असं वाटतं का तो अर्धवट डाव सोडून जाऊ शकतो हा माणूस, किंवा पूर्णतः त्याग करून सदैव वैकुंठाला जाईल का? तुमचं काय याच्यामधला निष्कर्ष आहे मला सांगा. तुकाराम महाराजांच्या तुम्ही जे म्हणाला 42व्या वर्षी तुकाराम महाराज गेले आणि आपण जर त्यांचं चरित्र पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की साधारणतः वयाच्या 20-22कडे तुकाराम महाराज या मार्गाकडे वळलेले आहेत. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये पिढीजात म्हणजे वारकरी परंपरा आहे. त्यांचे पूर्वज विश्वंभर बुवा जे संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या कालीन होते, तेव्हापासून तुकाराम महाराजांच्या घरामध्ये वारकरी परंपरा आहे. आणि असं असताना तुकाराम महाराजांच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या त्यामुळे वयाच्या 12व्या वर्षी त्यांच्यावर संसाराची जबाबदारी आली, ती त्यांनी समर्थपणे पार पाडली. वयाच्या 20पर्यंतच त्यांच्यावर अनेक संकट आली. म्हणजे थोरली भाऊजाई गेली होती, भाऊ घर सोडून निघून गेला, त्यांच्यामुळे दुःखमय आई आणि वडील हायकावून गेलेत, आणि नंतरचा दुष्काळाचा प्रसंग असा सांगितला जातो. आणि त्यानंतर मग तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला एक असा आपण सांगू घटना आहे की तुकाराम महाराज हे घर सोडून निघून जातात भामनाथच्या डोंगरावर, आणि तिथं ते 13 दिवस चिंतन करतात. त्यांचा भाऊ त्यांना शोधत येतो, घरी घेऊन जातो, आणि तिथून घरी परतत असताना तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठावर थांबतात. आणि इंद्रायणीच्या काठावर थांबल्यावर भावाला घरून गहाणखतं आणायला सांगतात, आणि ती गहाणखतं ते बुडवून टाकतात. म्हणजे हा त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. म्हणजे त्याच्या अगोदर ते संसारी पुरुष आहेत. तसं 12 वर्ष आजच्या काळात पाहिलं तर ते काही फार वय नाही की संसाराची जबाबदारी पेलावी, पण तुकाराम महाराजांनी ती जबाबदारी पेलली, आणि ते अतिशय कुशलतेने पेलली असं त्यांच्याबद्दल म्हटलं जातं. आणि मग हा माणूस 20-22 मध्ये जरा वेगळ्या मार्गाला लागतो. आणि हा कशासाठी लागतो? भोसले सरांनी खूप सविस्तर बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मला असं वाटतं की एकूणच वारकरी चळवळीकडे, संप्रदायाकडे, धर्माकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तर हा दृष्टिकोन काही लोकांनी आपल्यावर जे काही बिंबवलंय त्याच्यातून तयार झालेला आहे. पण या धर्माचं, या चळवळीचं मूळ स्वरूप जे आहे ते वेगळं आहे असं मला जाणवलं. आणि हे वेगळं काय आहे? तर आपण 13व्या शतकात जर संत शिरोमणी नामदेव महाराजांकडे गेलो तर नामदेव महाराजांचं एक अतिशय चांगलं विधान आहे. ते असं म्हणतात की नातू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगती. आता 13व्या शतकामध्ये जेव्हा इथं मनुस्मृतीचं राज्य आहे, शूद्राती शूद्रांना, स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार नाकारलेला आहे, अशा वेळेस आम्ही कीर्तनाच्या रंगी नाचू आणि ज्ञानदीप जगात लावू, म्हणजे सगळ्या जगात ज्ञानाचा प्रकाश पोहोचवू, प्रत्येक माणसापर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचवू, म्हणजे प्रत्येक माणसाला आम्ही ज्ञानू करून सोडू, असं म्हणणं म्हणजे ही जी मनुस्मृती प्रणित चातुर्वर्ण व्यवस्था होती हिच्या विरोधामध्ये त्यांनी केलेलं उघड उघड बंड आहे. आणि ही परंपरा घेऊन तुकाराम महाराज जात आहेत. तुकाराम महाराजांना प्रेरणा नामदेवांपासून मिळाली हे त्यांनी स्वतः सांगितलंय. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंग येऊन या. तर नामदेवांनी मला हे अभंग रचण्याची प्रेरणा दिलेली आहे. आणि त्यानंतर जसं सर म्हणाले की तुकाराम महाराजांच्या याच्यात आपल्याला वेगवेगळ्या विरुद्ध अर्थाचे पण असे अभंग सापडतात. हे कसे सापडतात? मला असं वाटतं की तुकाराम महाराजांच्या कार्यामागची मूळ प्रेरणा जर आपल्या लक्षात आली तर त्या अभंगांचे वेगळे अर्थ आपल्याला लक्षात येतात. तुकाराम महाराजांचा एक अतिशय साधा सोपा अभंग आहे. ते असं म्हणतात की माझी विठ्ठल माऊली प्रेम पान्हा पान्हा येली, कुरवाळून लाविस्तनी नवजे दुरी जवळूनी, केली पूर्वी आळी नवी निष्ठुर कोवळी, तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस. आता या अभंगाचा सरळ अर्थ जर आपण असा पाहिला तर विठ्ठल हा आमची आई आहे, माता आहे, तो मातेसारखी आमची काळजी घेतो, हा त्याचा सरळ सरळ अर्थ झाला. पण जर कधी सर्वसामान्य लोकांनी, आपण सर्वांनी जर ही भूमिका मनामध्ये घेतली की विठ्ठल ही आई आहे किंवा देव आई आहे, देव माता आहे, तर मग आपल्याला देवाला खुश करण्यासाठी काही करायची गरज नाही. तुम्हाला त्याची पूजा करायला नको, अर्चा करायला नको, त्याच्यासाठी अभिषेक नको, अनुष्ठान नको, घंट्या बडवायला नको, दीप पाजळायला नको, यज्ञ करायला नको, याग करायला नको. म्हणजे जर कारण आपली आई आहे तर आईला खुश करायला काही करावं लागत नाही. लेकरावर प्रेम करणं हे आईचं तर निसर्गसिद्ध, तिचा तो निसर्गसिद्ध स्वभाव आहे. म्हणजे इतका साधा सोपा अभंग आहे, पण त्या अभंगातून जर लोकांनी जर खरोखर त्याच्यातलं जे मर्म आहे ते जर समजून घेतलं
तर देवाच्या आणि धर्माच्या नावावर इथं जी शोषण व्यवस्था उभी राहिली होती, या शोषण व्यवस्थेच्या बुडाला सुरुंग लावण्याचं सामर्थ्य या साध्या अभंगामध्ये आहे असं मला वाटतं. आणि ज्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं, जसं सरांनी सांगितलं, की इथल्या संतांचा ही भक्ती संप्रदाय म्हणून यांनी या सगळ्या याची वाट लावली आहे. पण हा नुसता भक्ती संप्रदाय नाही, तर हा मुक्ती संप्रदाय आहे. इथल्या सर्व स्त्रिया आणि शूद्राची शूद्र जे आहेत त्यांची चातुर्वर्णाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीच हे अखंड चालत आलेलं आंदोलन आहे. त्यासाठी त्यांनी कुठल्या टॅक्टिस वापरल्या, स्ट्रॅटेजीज काय ठरवल्या, त्यांनी मार्ग कोणते निवडले, तर हा अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे अनेकदा मला असं सांगतात किंवा संतांच्या याच्यामध्ये चमत्कार आहेत, नामदेव महाराजांच्या याच्यात खूप चमत्कार आहेत, आणि मग पुरोगामी म्हणतले का ते लोकांना ते लगेच म्हणतात चमत्कार आम्हाला काही मान्य नाही. पण हे जे संतांच्या जीवनातले चमत्कार आहे याचा सुद्धा आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की या संतांनी ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे, हे धोरण ठरवलं आहे की इथं या जनतेच्या डोक्यामध्ये शेकडो वर्ष जे चमत्कार घुसवण्यात आले होते, हे चमत्कार त्यांच्या डोक्यातून बाहेर काढायचे आणि त्याच्या जागी नवा विचार तिथं रुजवायचा असेल तर तुम्हाला त्या मार्गाने जावं लागेल. आणि म्हणून यांनी मग नवीन चमत्कार सांगितले की बा विठ्ठल आमच्या घरी येतो, विठ्ठल आमच्याबरोबर कीर्तनात नाचतो, विठ्ठल आमच्या जनीच्या बरोबर झाडू पुसू लागतो, तो सजन कसायला मास्क तुळू लागतो, विठ्ठल टोकोबांच्या घरी दहीभात खातो. आता हे सगळं असं एखादे जे कोणी विज्ञाननिष्ठ म्हणणारे असतील, पुरोगामी म्हणणारे असतील, ते म्हणतील हे कसं काही शक्य, असं असूच शकत नाही, त्यामुळे या भाकडकात आहे असं हे लोक म्हणतील. पण याच्यातून लोकांना बाजू म्हणजे जुन्या ज्या चमत्कारांनी हे जे होते त्याच्या जोखडातून या लोकांना बाहेर काढायला या लोकांनी अशा प्रकारे नवीन चमत्कार तिथं हे केलेत असं आपल्याला दिसतं. आणि याच्यातून पुढे काय झालं, जुना जो तुमचा देव होता त्याला खुश करायला खूप काही करावं लागत होतं, बरंच काय काय करावं लागत होतं, आणि ते सुद्धा तुम्हाला नाही करता येत. कारण त्यांनी असं सांगितलं की एक संस्कृत श्लोक आहे की दैवाधीनम जगत सर्व मंत्राधीनम च दैवतम ते मंत्रा ब्राह्मणो आधीन म्हणून ब्राह्मणो मम दैवतम. म्हणजे सगळं जग हे देवाच्या अधीन आहे, तो देव मंत्राच्या अधीन आहे, मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहे, आणि म्हणून ब्राह्मण हे आमचे देव आहेत. अशा प्रकारची आता सुद्धा 12वीच्या पोरांना हे शिकवलं जात आहे. आता देवाला आळवायचं असेल तर ते विशिष्ट सुरात, विशिष्ट शब्दात, विशिष्ट पद्धतीनेच करावं लागतं, आणि तसं जर केलं नाही तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, असं डोक्यावर ठसवलं होतं. आणि तेव्हा या लोकांनी असं सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज किंवा नामदेव महाराज सांगितलं की तुम्हाला जर देव प्रसन्न करायचा असेल तर हे सगळं काही करायची गरज नाही, तुम्ही फक्त नाम घ्या, ते नाम घेतलं का तो तुम्हाला पावतो. देव भक्तीचा भुकेला आहे, देव भावाचा भुकेला आहे, आणि तुमच्याजवळ जर खरा भाव असेल तर तो तुमच्याकडे धावत येतो. भक्त पुंडलिकाची जी कथा सांगितली गेली की पुंडलिक आईबापाची सेवा करतोय आणि विठ्ठलाला त्याचा विरह जाणवतो, विठ्ठल त्याच्या घरी येतो आणि त्याची वाटपात तिथं उभा राहतो, युगे 28 विटेवरी उभा कर कटावरी ठेवून या. तर हा आपल्याला काय संदेश देतो? तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगातून खूप सुंदर पद्धतीने सांगितलं की माय बापे केवल काशी तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेवले, तैसा होई सावधान हृदय धरी नारायण, आणि तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना जुन्या कर्मकांडातून बाहेर काढलं तसंच त्यांनी लोकांना, सरांनी जसं सांगितलं की देव म्हणजे काय, तर हा आकाशातला देव हा काही देव नाही, तर खरे देव कोण आहेत, तर आईबाप देव आहेत, संत सज्जन देव आहेत, रंजल्या गांजलेल्यांच्यासाठी जो प्रयत्न करतो तो देव आहे. आणि असे जे संतजन असतील, असे संतजन जर तुमच्या घरा आले आणि तुम्ही जर देवपूजा करत असाल, करिता देवार्चन घरा आले संतजन, देव सारावे परते आणि संत पूजावे अर्थे, असं तुकाराम महाराज सांगताय. म्हणजे या लोकांनी आपल्याला सर्व याला पर्याय, नवे पर्याय दिलेत. आणि हे करताना त्यांचा जो विचार आहे, जो आजच्या भारताच्या राज्यघटनेमधलं आधार आहे, तो म्हणजे सर्वानुभूती समत्व. अवघी एकाचीच वीण ते कैसे भिन्न भिन्न, असं तुकाराम महाराज विचारतात. तुम्ही आम्ही जर हे सर्व एकाच ईश्वराची लेकरं असू तर मग त्याच्यामध्ये भेदाभेद कसा असेल? म्हणजे वारकरी संप्रदाय जसा वर्णभेद नाकारतो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे भेद नाकारतो, जातीभेद नाकारतो, तसा तो स्त्री पुरुष भेदभाव करतो, धर्मभेद नाकारतो, आणि सर्व मानव एक आहे, अशा प्रकारची भूमिका ही 13व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये या लोकांनी घेणं
हेच खरं म्हणजे आजच्या दृष्टीने आश्चर्याची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही आमच्या परंपरेचा अभिमान आहे, आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान आहे. पण तो धर्म कुठला? जसं तुम्ही आता नाव सांगितलं, तो भिडेचा धर्म आमचा धर्म नाही. आमचा धर्म हा तुकोबांचा धर्म आहे. आमचा हिंदू धर्म हा नामदेवांचा धर्म आहे. आमचा हिंदू धर्म हा ज्ञानेश्वरांचा धर्म आहे. आणि यांनी जी परंपरा सांगितली, यांनी जो विचार दिला, या परंपरेचा, या विचाराचा आम्हाला अभिमान आहे. अशा पद्धतीचे जर कधी हे सगळी मांडणी झाली असती, आपण जो प्रश्न विचारला होता सरांना, प्राध्यापक सदानंद मोरे यांनी त्यांच्या तुकाराम दर्शन मध्ये लिहिलं आहे की गेल्या शतकाच्या शेवटापर्यंत वारकरी चळवळ ही स्वतंत्र होती, पण त्यानंतर त्याच्यामध्ये काही घुसखोरी झाली आणि ते वैदिक पठडीमध्ये बसवण्याचा लोकांनी प्रयत्न केला आणि त्यांना बरंचसं यश पण आता आलेलं आहे. त्यावेळेस असं लक्षात येतं की फार मोठी ताकद आहे, तेव्हा मग इथं घुसायचं. आणि ही आपल्या देशामध्ये परंपरा आहे की बुद्धापासून आपण जर पाहिलं, तथागतांपासून, तर जो विचार विचार हायजॅक करायचा, त्याच्यावर वेगळे आवरण लावायचे आणि तो विकृत करायचा, विडंबन करायचा, अशा प्रकारची परंपरा आहे. आणि हेच कारस्थान वारकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा झालंय. आणि वारकऱ्यांमध्ये जेव्हा अनेक लोक अशा पद्धतीने वागतात, बोलतात की आपला वैदिक धर्म, आपला हिंदू धर्म, आमकं डमकं जेव्हा बोलतात, तेव्हा हे संतांच्या मूलभूत विचाराच्या विरोधामध्ये वर्तन करत असतात. हे वारकरी नसतात, हे अवारकरी असतात, हे घुसखोर असतात. आणि म्हणून त्यांना धारकरी पण म्हटलं जातात. हो सर, माझ्या प्रश्नामधला एक भाग तुम्हाला मी विचारायचा राहिला फक्त. 42 वर्ष आयुष्य जगले तुकाराम महाराज. त्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा संघर्षमय आयुष्य होतं. तुम्ही सांगितलं की 12 वर्षापासून त्या संघर्षाला सुरुवात झाली. तर कुठेतरी असं दिसतं का की माणूस तो निराशेकडे गेलाय, तिथे हरलाय आयुष्य सगळं, आणि तिथून ते सगळं संपवावं असं त्याला वाटलं, किंवा त्यांना जाणीव झाली होती का की माझ्यावरती संकट येत आहेत? म्हणजे मुंबाजी महाराजाची उदाहरणं आता आहेत आपल्यापुढे. त्यांना धर्मपीठापुढे उभं करण्यात आलं, छळण्यात आलं, त्यांच्या प्रतिभेवर प्रश्न उपस्थित आले. तर कुठल्या अशा अभंगामधून त्यांनी तसं इंडिकेशन दिलं होतं की माझ्या जीवावरती संकट येऊ शकतं असं? अनेक अभंग आहेत तुकाराम महाराजांचे. कारण तुकाराम महाराजांनी हा जो संघर्ष केला, तर हा उघड्या डोळ्याने सुरू केलेला होता, हा स्वीकारलेला संघर्ष होता. याच्यातून जे हितसंबंधी ते दुखावले जातात हे त्यांना माहित होतं. आणि हे हितसंबंधी त्यांना आयुष्यभर छळत आलेत. अतिशय पराकोटीचा छळ केला. म्हणजे एका प्रसंगी तर मोबाजीने तुकाराम महाराजांना काटेरी फांदीने मारहाण केलेली असे प्रसंग आहेत. तुकाराम महाराजांना उकळतं पाणी फेकण्यात आलेलं आहे. त्यांचं सरांनी सांगितलं तसं त्यांचा गाथा तर बुडवला, पण त्यांचं घरदार सुद्धा जप्त करण्यात आलं होतं. आणि हे त्यामुळे आपले तोंड बंद करण्याचा हे प्रयत्न करत आहेत. हे तुकाराम महाराजांनी लावून खोलीचं माझा करतील घात सापडलो पण मी यांच्या खोळीमध्ये सापडलेलो आहे, अशा प्रकारचा एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि त्याच्यातून त्या एक नैराश्य काय येतं की म्हणजे आजही आपल्याला असं दिसतं की आपण ज्या लोकांच्या हिताचं सांगतोय त्यांना ते कळत नाही आणि तेच त्याला विरोध करतात. गुलाम आपल्या गुलामीचं समर्थन करतात आणि आपल्याला गुलामीतून मुक्त करण्यासाठी जो धडपड करतो तर त्याच्या विरोधामध्ये हे रिॲक्ट होतात. तर तुकाराम महाराजांच्या काळात सुद्धा असं झालेलं असणार आहे. आणि म्हणून त्यांनी एका अभंगामध्ये लिहिलंय, किती सांगो तरी नाईकती बोडकीचे, शेवटी शिंदळीचे रडतील. म्हणजे हे शेवटी पस्तावणार आहेत, यांच्या रडायची वेळ येणार आहे असं तुकाराम महाराज सांगतायत. तर हा प्रसंग चळवळीमध्ये काम करणाऱ्यांच्या वाट्याला येत असतो की आपल्याला वाटत असतं की एका रात्रीत बदलून जावं, ते एका रात्रीत ते बदलत नाही, पण ते कदाचित 50 वर्ष सुद्धा बदलत नाही. आणि मग अशा प्रकारचं एक वैफल्य येऊ शकतं. आणि या वैफल्य तुकाराम महाराजांच्या पण आपल्याला अभंगामध्ये दिसतंय. म्हणजे अनेकदा त्यांनी सांगितलंय की मी इथं थांबत नाही, मी निघून जातो, वनांतरात निघून जातो, मी इथं थांबत नाही यांच्याकरता, कारण ह्या लोकांच्या बरोबर राहिलं तर मग माझंच हे होईल, असं प्रकारचं त्यांनी मांडलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या वाट्याला जो छळ आलाय हा भयंकर आहे. आणि मी असा विचार करतो, मला आमचे एक मित्र म्हणाले, मला किमान 2 वेळा तर तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे बुडवल्याचं माहिती, नष्ट केल्याचं. एक त्यांच्या हयातीमध्ये तो गाथा बुडवण्यात आला होता आणि दुसरा दुसरा बाजीराव पेशवा जेव्हा सत्तेत होता तर त्यावेळेस त्याने त्र्यंबकजी डेंगळेच्या मार्फत गाथा मागून नेला. जो नवीन गाथा तयार झाला होता देऊला, तो मागून नेला आणि तो तिकडे नष्ट करून टाकला. आणि मग माझ्या मनामध्ये हा विचार येतो की जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग नष्ट करण्याचे प्रयत्न सतत 400 वर्ष का चालू आहेत. आज आपल्याला असं दिसतं की जिवंतपणे गाथा बुडवला त्यांच्या नंतर, म्हणजे ते गेल्यानंतर जवळजवळ 200 वर्षानंतर बाजीराव पेशव्याने तो गाथा नष्ट केला.
अजूनही 2 वेळा ते नष्ट केलं असं सांगितलं जातं. आणि आजही तुकाराम महाराजांचे अभंगाचे चुकीचे अर्थ आपल्याला सांगितले जातात. आणि हे बरोबर. कशासाठी चाललंय? आणि हा प्रश्न जर आपल्या मनामध्ये उभा राहिला तर आपल्याला असं दिसतं की या अभंगांमध्ये इतकं सामर्थ्य आहे, या अभंगातला विचार एवढा क्रांतिकारक आहे की हा विचार जर जनसामान्यांच्या मनामध्ये रुजला तर इथं जी एक शेकडो वर्षाची शोषण व्यवस्था उभी आहे, ही शोषण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची ताकद या विचारामध्ये आहे. आणि म्हणून हा विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचू नये याच्यासाठी जे हितसंबंधी लोक होते ते सतत प्रयत्न करत राहिले आणि आजही त्यांचा प्रयत्न तो तशा पद्धतीने चालू आहे. निश्चितपणे अगदी योग्य विश्लेषण केलं सर. मी आता भोसले सरांकडे जातोय. सर, याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये जसं सांगितलं की घुसखोरी होते आहे, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी होते. काल परवाच आपण पाहिलं, आता कोविड महामारीच्या संकटात आपण आहोत, अख्खा देश, अख्खं जग, आणि राज्यामध्ये तर संक्रमण वाढतच आहे. पण काही लोकांनी असा आग्रह धरला होता की आम्हाला देऊला जायचंय तिथे. शासनाने, प्रशासनाने मला वाटतं 50 लोकांची काहीतरी मर्यादा दिली होती. देव हा खरं तर मनात असतो, तिथे जाऊन तुम्हाला प्रदर्शन करणं, आणि काय आपण कायद्याच्या राज्यात राहतो, तर कायदा मोडणं देखील चुकीचं आहे. कदाचित तुकाराम महाराज आज जरी अस्तित्वात असते तर त्यांनी कदाचित ते धाडस केलं नसतं, परंतु त्यांची परंपरा सांगणारे लोक हे धाडस करतात. मागच्या आठवड्यात आपण एक चर्चा ठेवली होती की शरद तांदळे नावाचा उद्योजक आहे, त्याला अगदी जीव मारण्याचे, त्याचे हातपाय तोडण्याचे प्रयत्न केले. म्हणजे आपल्या विरोधातला विचार जरी असेल तर तो सहन करण्याची ताकद आता वारकरी संप्रदायामध्ये राहिली नाहीये का? तर त्याचं काय नेमकं कारण असेल तुम्हाला वाटतं? का ह्या अशा वाईट दिशेने संप्रदाय जातोय असं? म्हणजे महत्वाची गोष्ट काय आहे की मी जसं सुरुवातीलाच तुम्हाला म्हणालो की संत तुकाराम महाराज ही एक इतकी व्यापक विचारसरणी आहे की तुम्ही त्या विचारसरणीला तुमच्या सोयीनं सुद्धा वापरू शकता किंवा वाकवू शकता. आता एक उदाहरण देऊन सांगायचं झालं तर संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचं जर सार्थ निरूपण आपण वाचलं तर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे अर्थ दिलेत. म्हणजे साखरे संपादित गाथेत वेगळे अभंगाचे अर्थ दिसतील, तनपुरे महाराजांच्या गाथेत वेगळे अर्थ दिसतील तुम्हाला, कैकाडी महाराजांच्या गाथेत वेगळे अर्थ दिसतील, पुन्हा शंकर महाराज कंधारकरांनी वेगळे अर्थ दिलेत. म्हणजे आपल्या सोयीने अर्थ लावता येतील असे काही गोष्टी तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये मुळात आहेतच. आता विषय तुम्ही थेट आजच्या घडामोडीशी सुरू केलाय म्हणून मी थेट आधी त्याच्याशी बोलेल की पहिला महत्वाचा मुद्दा आहे की देहूमध्ये बीच करायची की नाही. तर मला एक, जेवढं मी संत तुकाराम महाराजांना ओळखलंय, माझी व्यक्तिगत त्यांच्याबद्दलची जी श्रद्धा आहे, म्हणजे मी असं मानत नाही की तुकाराम महाराज म्हणजे नाहीत, ते गाथेच्या रूपानं आजही आपल्यामध्ये आहेत, विचार म्हणून आजही आपल्यामध्ये आहेत. अगदी मी बालपणापासून त्या विचार माझं दर्शन घेऊ शकता. आणि स्वतः तुकाराम महाराजांची श्रद्धा होती. म्हणजे ते वारीला जाण्यापेक्षा त्यांचे बरेचसे अभंग असे आहेत की ज्यांनी संतांकडे निरोप ठेवलाय की मी विठ्ठलापर्यंत जाऊ शकत नाही, तर तुम्ही माझा निरोप विठ्ठलापर्यंत द्या. म्हणजे शरीरानं तिथं हजर राहावं असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं नाही. ठाईचं वैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणजे तुम्ही एकांतामध्ये बसून सुद्धा विठ्ठलाची उपासना करू शकता. म्हणून 4 लोकांमध्ये तुम्ही जा, परंतु सध्याची परिस्थिती बघता एक विरोधाला विरोध म्हणून जर तुम्ही कोणती विचारसरणी अवलंबत असाल, मी दोन्ही विचारसरणीला विरोध करतोय. म्हणजे या अशा गोष्टींना विरोध करण्याच्या गोष्टीलाही विरोध आहे आणि अशा गोष्टींना किंवा शासन निर्णयाला विरोध करण्याच्या गोष्टीलाही विरोध केला पाहिजे. कारण मुळात संत तुकाराम महाराजांचं जे म्हणणं आहे की त्याच्यासाठी तुम्हाला देहूमध्ये जाऊन तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यावं म्हणजेच तुकाराम महाराज तुम्हाला भेटतील असं नाहीये. गाथा घ्या, गाथा वाचत बसा, तुम्ही तुकाराम महाराजांशी सहज संवाद साधू शकता. म्हणून या दृष्टीनं हा प्रश्न मिटवला पाहिजे. आताच्या परिस्थितीमध्ये कोणतंही धार्मिक कारण सांगून सुद्धा आपण एकत्र येणं टाळलं पाहिजे. सरकारला आपण मदत केली पाहिजे. आपण राज्यघटनेच्या अधीन राहून काम करतोय. राज्यघटना सुद्धा, संत साहित्य सुद्धा राज्यघटना किंवा शासनाचे जे निर्णय त्याला विरोध करण्याची भूमिका कधी घेण्याची भूमिका संत साहित्य घेणारच नाही. त्यामुळं शासन निर्णयाला विरोध करायचा, धार्मिकता पुढे करायची अशी गोष्ट करायलाही नको आहे. हाही मुद्दा तितकाच खरा आहे. परंतु मी जसं म्हणालो की तो विरोधाला विरोध अशी मग ती पद्धत होते, मग ते राजकारण त्याच्यामध्ये येतं आणि मग मूळ विचार पूर्णपणे बाजूला राहून जातो. पण मला एक दुसरे 2-3 महत्वाचे विषय उल्हास सर बोलताना म्हणजे आठवत होते, ते मला इथं मांडणं खूप आवश्यक वाटतं. सरांनी अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले आणि त्या मुद्द्यांमध्ये
मध्येच आजच्या ज्या समस्यांचा तुम्ही उल्लेख केला त्याची बीज सरांनीच तिथं सांगितलेली आहेत. म्हणजे पहिला मुद्दा सरांनी सांगितला की तुकाराम महाराजांना संपवण्याचे प्रयत्न हे त्यांच्याच काळामध्ये सुरू झालेले होते. म्हणजे विरोध त्यांना त्यांच्याच काळामध्ये सुरू झालेला होता. आणि हा विरोध काही केवळ तुकाराम महाराजांनाच झालेला आहे असं नाही, तर जो कोणी असे विद्रोही विचार मांडतो त्याला समाज विरोध करतोच. विशेषतः समाजातला प्रतिष्ठित वर्ग जो आहे की ज्याच्या हितसंबंधांना धक्का लागणार आहे तो तर त्यांना विरोधच करणार. पण एक फक्त गोष्ट मला जोडायची आहे की तुकाराम महाराज स्वतः आयुष्यात कधी अशा गोष्टींमुळे निराश झाले असं आपल्याला आढळत नाही. त्यांच्यावरती म्हणजे मग आळ साळुंके सर असतील, सुदाम सावरकर असतील, यांनी तुकाराम महाराजांचा खून झाला असं स्पष्टपणे म्हटलंय. पण त्यांनी सुद्धा तर्क देताना हेच तर्क दिलेत की तुकाराम महाराज कुठं खचले नाहीत, ते लढत राहिले. त्यांना या गोष्टीची जाणीव होती की मी असं वागलो तर माझा घात करतील. स्वतः सरांनी पण ते संदर्भ दिले. पण ते असं माझा घात करतील म्हणून मी काहीतरी पळवाट काढावी असं कधी तुकाराम महाराजांना वाटलं नाही. आणि जर वाटलं असतं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. मरण जरी पत्करायची वेळ आली तरी मी ते आनंदानं स्वीकारील, पण मी विचारांशी तडजोड करणार नाही, ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. आणि दुसरा एक जो मुद्दा तुम्ही महत्वाचा मांडला की 42व्या वर्षामध्ये एक निराशा येऊन तुकाराम महाराज निराशेकडे वळले का किंवा आयुष्य त्यांना संपवावं वाटलं का, तर हा थोडा विषय वेगळा होतोय की ते स्वतः निराश झाले नाहीत. त्यांना संपवलं असेल, त्यांचा खून झाला असेल, हा वेगळा विचार आहे. म्हणजे त्याला मी समर्थन करतोय असं नाही, पण त्यांना मारण्यात आलं पण तिथं तुकाराम महाराजांनी काही तडजोड केली त्या बाबतीत असं आपल्याला म्हणता येणार नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की तुकाराम महाराज म्हणजे थेट मी विषयाला हात घालतो कारण त्याच विषयावर आपण बोलत नाही, बाकीच्या विषयावर बोलतोय असं नको व्हायला, की तुकाराम महाराजांचा खून झाला का ते वैकुंठाला गेले. आता हे दोन्ही मतप्रवाह आहेत. दोन्ही बाबतीत सशक्त असे पुरावे दिले जातात. दोन्ही प्रकारचे जे विचारवंत आणि अभ्यासक आहेत सशक्त आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्याही अभ्यासकाला नकार देऊ शकत नाही, त्यांच्या पुराव्यांना नाकारू शकत नाही. अगदी न्यायाधीशाच्या भूमिकेत आपण आहोत असं समजू. दोन्ही वकील आपल्या समोर आहेत. काही जण तर्क देत आहेत की तुकाराम महाराजांना संपवण्यात आलं, काही जण तर्क देत आहेत की तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. कारण समकालीनांच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याचे उल्लेख आहेत. स्वतः तुकाराम महाराजांनी जे अभंग नंतर पाठवले त्या अभंगांमध्ये असे काही संकेत सापडतात की ज्याच्यामुळे त्यांचा खून झाला असे पुरावे तिथे सापडत नाहीत. खून झाल्याचे जे पुरावे दिले गेले आहेत ते नंतरचे पुरावे आहेत. म्हणजे नंतर की तुकाराम महाराजांचा जर वैकुंठाला गेले असते तर त्यांची जमीन बळकावली गेली नसती, त्याच्याबद्दल कोर्टामध्ये केस टाकावी लागली नसती, तुकाराम महाराजांची एक पिढी माहेरमध्ये राहिली नसती, तुकाराम महाराजांच्या नातवाला येऊन जमीन हस्तगत करावी लागली. हे सगळे जे पुरावे दिले जातात हे पुरावे नंतरचे पुरावे आहेत. पण मुळात तुम्ही अभंगामध्ये शिरलात किंवा वारकरी संप्रदायाचा विचार आणि तत्कालीन समकालीनांचा विचार बघितलात तर तुम्हाला तिथं तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन मान्यच करावं लागतं. म्हणून मुद्दा मी जे म्हणतो की ह्या वादात का पडायचं नाही, मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणालो की याच्यामध्ये आपण पडलो की आपला मूळ मुद्दा बाजूला राहून जातो. दुर्दैवाची गोष्ट काय आहे, सामान्य माणसाचा स्वभाव काय असतो की मला तुकाराम महाराजांसारखं वागायचं नसलं तर मी सरळ त्यांना देव करून टाकतो. कारण देव केलं की माझं काम सोपं होतं. मी त्यांची पूजा करणार, त्यांची पूजा करणार आणि त्यांना बाजूला ठेवणार. मला जीवनामध्ये त्यांना आणायची मग गरज पडत नाही. हा एक दुर्दैवी विचार मग रुजायला लागतो. म्हणून त्या विषयामध्ये न पडता मग तो बुद्धिवादी असो किंवा सश्रद्ध माणूस असो, आणि वारकरी सुद्धा या गोष्टीचा खूप उहापोह करत नाहीत. कारण दोन्ही पद्धतीचे तर्क आहेत. मी स्वतः एक कीर्तनकार म्हणून लहानपणापासून वावरलोय. काल्याचं तुम्ही कोणतंही म्हणजे शेवटचं कीर्तन आहे का बीजेचं कीर्तन, तर प्रत्येक कीर्तनकार तुम्हाला त्यांच्या वैकुंठ गमनाचं सुंदर असं वर्णन करणाराच आढळेल. बुद्धिवादाच्या दृष्टीनं तुम्ही ही गोष्ट स्पष्टही करू शकणार नाही, हेही तितकंच खरं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून तर तुम्ही वैकुंठ गमन मान्य करू शकत नाही. म्हणजे मला मुद्दा हा सांगायचा आहे की जर एक न्यायाधीश म्हणून तुम्हाला निर्णय घ्यायचा असला तर दोन्ही पद्धतीचे पुरावे हे सबळ आहेत, कोणत्याही पद्धतीला तुम्ही नाकारू शकत नाही. मग आपला एक विचार ठरतो की हा विषय बाजूला ठेवला तर तुकाराम महाराज भरपूर आहेत आणखी उरलेले. म्हणजे मी एक बोलता बोलता विषय राहिला की कृज्ञ भिंगरकरांचा मी उल्लेख केला, तसा महादेव विठूजी लवाने यांनी तुकाराम महाराजांची बुद्धांशी तुलना केली आणि बुद्धांसोबत जे जे घडलं ते तुकोबांसोबत कसं कसं घडलं याचंही त्यांनी खूप विस्तृत असं विश्लेषण केलं. मला हा मुद्दा सांगायचा आहे की तुकाराम महाराज हा खूप मोठा विषय आहे, खूप व्यापक विषय आहे. तुम्ही त्या विचारांमध्ये घुसा, त्यांचं प्रबोधन बघा, त्यांच्या अभंगाची चिकित्सा करा, त्यांच्या बाबतीत काय घडलं, कारण त्याचा फक्त वापर मग आपल्या चळवळीसाठी होतो.
म्हणजे दुर्दैवानं मी हे सांगतो की त्यांचं वैकुंठ गमन हा विचार पुढे घेऊन जाणारे असतील किंवा त्यांचा खून झाला असा विचार घेऊन पुढे जाणारे असतील, हे दोन्ही विचार फक्त आपल्या चळवळीसाठी किंवा आपल्या विचारांना पुष्टी म्हणूनच वापरले जातात. मग ब्राह्मण द्वेषासाठी त्यांचा खून झाला हा विचार राबवला जातो किंवा वैदिक विचारांचं सशक्तीकरण करण्यासाठी त्यांचं वैकुंठ गमन मान्य केलं जातं. म्हणून काय होतं, दोन्ही विचारामुळे काय होतं, मुख्य विषय बाजूला राहून जातो. म्हणून मी तुम्हाला बरोबर, सुरुवातीलाच बरोबर. म्हणालो की सर, अगदी हा अगदी विषय बाजूला ठेवून आपण जर तुकोबा स्वीकारले तर आपल्यामध्ये वाद होणार नाहीत. श्रद्धा आणि बुद्धिवाद आणि श्रद्धाभाव यांच्यामध्ये पण वाद निर्माण होणार नाहीत. एक दोघांमध्ये एक समन्वय आपल्याला साधता येईल, मधला एक मार्ग साधता येईल की ज्याच्यामध्ये तर्काच्या आधारावर भक्ती करता येईल आणि ज्याच्या खुणा आपल्याला बरोबर. स्वतः तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये सापडतात. म्हणून एक व्यक्तिगत माझं म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही विषय सोडून द्या आणि दोन्ही विषय बरोबर. सोडून तुकाराम महाराजही स्वीकारता येऊ शकतात, ते स्वीकारा. कारण स्वतः तुकाराम महाराजांनी म्हटलंय की एकदा तुम्ही वादामध्ये पडलात तर नुमगे खरे बुडाल. तुम्ही वादामध्ये बरोबर. पडलात की बुडणारच, कारण तुम्ही मग पोहणार नाही. पोहायचं असेल तर बरोबर. तो विषय बाजूला ठेवा, गाथा स्वीकारा, संतांचे विचार स्वीकारा, त्यांच्या विचारांना प्रत्येक काळामध्ये आपल्याला अनुकरणात आणता येतं, ते स्वीकारा. म्हणजे आता वेळ कमी असेल पण सरांनी खूप सुंदर पद्धतीनं विश्लेषण केलं तुकाराम महाराजांच्या जीवनाचं, की अगदी 12व्या वर्षापासून त्यांनी जी केली, मग 1628चा दुर्गादेवी दुष्काळ आणि त्या दुष्काळामध्ये त्यांची पूर्णपणे बदललेली मानसिकता आणि त्या मानसिकतेमुळं समाजाची जी मानसिकता तुकाराम महाराजांनी टिपली होती, समाजाची मानसिकता काय त्यांना जाणवली की समाज हा जिथं चांगलं मिळतं तिथं चिकटून राहतो. तुकाराम महाराजांना सगळे श्रेष्ठ मानणारे, त्यांची पूजा करणारे भरपूर लोक होते, पण ती खरी पूजा कधी सुरू झाली, जेव्हा त्यांनी सगळ्यांना दानधर्म करून टाकलं. म्हणजे सगळी अर्धी कर्ज खत इंद्रायणीमध्ये बुडवली. कारण दादांनी धान्याची सांगितलं कोठर की उघडली. माझा जेवढा हिस्सा आहे तेवढा तुम्हाला ठेव. पण आपला हिस्सा त्यांनी पूर्णपणे कर्ज खत बुडवली आणि सगळ्यांना ते धान्य वाटलं. म्हणजे साळुंखे सरांनी हा विषय आग्रहानं मांडला की इथं खरा विचार, इथं खरे तुकोबा दडलेले आहेत, इथं तुकोबांचं खरं विद्रोही पण दडलंय. आणखी एक दुसरा विषय मी सांगून थोडस हे करतो की तुकाराम महाराजांना संपवण्यापेक्षा त्यांच्या विचारांना संपवणं ही गोष्ट जास्त गंभीर आहे. जसं सरही म्हणाले आणि साळुंखे सरांनी किंवा नंतरच्या विचारवंतांनीही ही भूमिका मांडलेली आहे की तुकोबांना संपवलं ह्या विचारापेक्षा त्यांच्या विचारांना संपवण्याचं काम चाललंय. आणि दुर्दैवानं आपण संप्रदायात असून सुद्धा तुकोबांच्या विचारांना संपवण्याच्या दृष्टीनं वाटचाल करतोय का, याही दृष्टीनं थोडंसं चिंतन होणं आवश्यक आहे. म्हणजे दोन्ही दृष्टीनं आपण तुकोबा नाकारतोय का, तुकोबांचे विचार खरेच स्वीकारायचे तर तुम्हाला, म्हणजे तुकोबा एक दुधारी तलवार आहे, तुकोबा स्वीकारायचे तर तुम्हाला खूप जबाबदारीनं ते स्वीकारावे लागतात. म्हणून हा विषय आपण स्वीकारला पाहिजे, तुकोबा स्वीकारले पाहिजेत. बाकीचे वादाचे मुद्दे बाजूला ठेवून त्यांच्या अभंगातले विचार, त्या विचारांमधली वस्तुनिष्ठता, वैज्ञानिकता आणि त्याचा आजच्या काळाच्या दृष्टीनं कसा आपल्याला उपयोग करून घेता येईल आणि आजचे कीर्तनकार ही गोष्ट स्वीकारतायत, ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त मुद्दा हा आहे की त्यांच्या श्रद्धाभावाला मात्र धक्का लावता येणार नाही. कारण वारकरी संप्रदायाच्या निर्मितीमध्येच काही श्रद्धास्थानं ठरली आहेत. इमारत निर्माण झाली की पायामध्ये तुम्ही काही मोडतोड करू शकत नाही, कारण पायामध्ये तुम्ही मोडतोड केली की ती इमारत ढासळणार. म्हणून वारकरी संप्रदायाच्या स्थापनेमध्ये म्हणा, त्याच्यामध्येच ही श्रद्धा दडलेली आहे. तुकोबारायांचं वैकुंठ गमन असेल किंवा ज्ञानोबारायांची जडभिंत चालवणं असेल, रेड्याच्या मुखातून वेद वदवणं असेल. आणखी एक महत्वाचा मुद्दा मी सांगतो, सरांच्या बोलता बोलता मला तो सुचला. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संतानं विठ्ठलानं आम्हाला कामामध्ये मदत केली असा उल्लेख आहे. मग कबीराचे मागे शेली विणी किंवा जनाबाई सोबत गोवऱ्या तो विणतो, सेनानावीचं रूप घेऊन दाढी करतो, आपल्या चोखामेळ्याच्या पत्नीचं बाळंत पण करतो. म्हणजे सगळ्या संतांना विठ्ठलानं मदत केली असे अभंग आहेत. पण या अभंगाच्या मुळात गेल्यावर आपल्या असं लक्षात येईल की विठ्ठलानं मदत ही कर्म करणाऱ्यांनाच केली आणि कर्म करण्यातच मदत केली. म्हणजे विठ्ठलानं असं नाही, असं केलेलं नाही, चमत्कार नाही केले. तर हा विचार आपल्याला तिथं स्वीकारावा लागणार आहे. म्हणजे मी जसं म्हणालो की केवळ आपल्याला राजवाड्यांची भूमिका किंवा वासी बेंद्रेंची भूमिका स्वीकारून पुढे जाता येणार नाही, किंवा सरसकट सुदाम सावरकर किंवा साळुंखेंची भूमिकाही आपल्याला स्वीकारून चालणार नाही. तर या दोघांमध्ये एक समन्वय सुद्धा आपल्याला साधता येतो. तो समन्वय आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि तो आपण स्वीकारलो तर खऱ्या अर्थानं आपण तुकोबांच्या अधिक जवळ जाऊ असं मला वाटतं.
निश्चित ना, धन्यवाद आजच्या सर. दिवशी हा विचार फार महत्वाचा आहे. आता मी शेवटचा प्रश्न घेऊन उल्हास पाटलांकडे जातो. सर, मला तर असं वाटतं की ही विवेकाची आणि अविवेकाची लढाई आजची नाही तर गेल्या 4,500-5,000 वर्षापासूनची आहे. चारवागापासून सुरू होते, बुद्धाकडे येते, संत तुकाराम, ज्ञानेश्वरांपासून येते, फुले शाहू आंबेडकरांपासून तर दाभोळकर आणि पानसरेंपर्यंत येते. तर विवेकाच्या विचाराला नेहमी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अविवेकाचा विचार, तो मनूचा विचार आहे, तो सातत्याने तोंड काढतो किंवा पुढे येतो आपल्या पुढे. तो आज भिडेच्या रूपाने आपल्या पुढे येतो. तर हा विचार, विवेकाचा विचार जर पुढे घेऊन जायचा असेल, नव्या पिढीने त्याचं नेतृत्व करायचं असेल, तुकाराम तर गेला, 42व्याच वर्षी तुकाराम महाराज गेले, परंतु ते विचार समृद्ध करण्यासाठी, ते आपल्या जीवनामध्ये अवलंबण्यासाठी काय पुढची दिशा असली पाहिजे आपल्याला? तुम्ही काय सांगाल उल्हास पाटील? मला असं वाटतं की आपल्या समाजाची मानसिकता आपण ओळखली पाहिजे आणि त्यानुसार आपण काय करायचं ते आपण ठरवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जसं म्हटलं जातं की त्यांनी आपला भूगोल, आपले माणसं यांचा अभ्यास केला, त्यावर आपली रणनीती ठरवली आणि म्हणून ते यशस्वी झाले. तसंच आमचा समाज जर परंपरा प्रिय आहे तर मग या परंपरा कोणत्या आहेत की ज्यांचा आम्हाला अभिमान वाटेल हे आपण शोधलं पाहिजे आणि त्या परंपरांचा आपल्याला अभिमान जरूर वाटला पाहिजे, त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. कारण होतं काय की पुरोगामी म्हणवणारे आपल्या या सगळ्या परंपरेची नाळ तोडून टाकतात आणि मग जणू काही आता भारताची राज्यघटना ही काही 1950 ला निर्माण झाली, त्याच्यातले सगळे जे तत्व आहे अशा प्रकारे जे काही वातावरण तयार केलं जातं तर त्याच्यामुळे बाकीच्या समाजामध्ये त्याच्याबद्दल एक प्रकारचा तिरस्कार तयार होतो. माझं म्हणणं असं आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये जे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं मूल्य आहे ही आमची परंपरा आहे. ही परंपरा आम्हाला संत नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि सगळे संत आणि तुकाराम महाराज यांच्या याच्यामध्ये आम्हाला दिसते. सकलांशी येथे आहे अधिकार, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र बाळे नारी नर आदी करून वेशही ही 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज मांडतायत. सगळ्यांना अधिकार आहे. त्यांचे अनेक अभंग असे आहेत. मला वाईट असं वाटतं की इथल्या प्रस्थापितांनी जे याच्यामध्ये घुसले त्यांनी काय केलं की तुकाराम महाराजांचे अतिशय क्रांतिकारक अभंग की हे कीर्तनाला घ्यायचे नाही असं सांगून टाकलं आणि मग त्यांच्या पाठशाळेमध्ये जे लोक शिकले ते त्यांनी जे एवढं सांगितलं तेवढंच ते करतायत. ते फक्त भक्तिपर अभंग घेत आहेत. ओले मुळ वेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी नाही ऐसे काही नाही अवघड जशी काही वाढतो चवळ दोरे चिरा कापे पडीला काचणी अभ्यासी सेवनी विष पडो हे सांगणारे तुकाराम महाराज कुठला कीर्तनकार आपल्याला सांगत नाही. किंवा एक दुसरा अतिशय चांगला अभंग मला आता आठवला म्हणून तुम्हाला सांगतो. आम्हा लागी काम वाण्या घरी गोळ त्याचे जाती कुळ काय कीजे उकिरड्यावरी वाढली तुळस टाकावी ती काय ठाया गुणे गाईचा जो भक्ष अमंगळ खाय काय तिचे दूध सेवू नये आणि तुका म्हणे काय सालपटाची काज फणसातील बीज काढून घ्यावे. आता तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून काय सांगतायत की तुम्हाला गुळ घ्यायचा आहे, वाण्याच्याकडे गुळ आहे, तिथं जातीशी तुम्हाला काय करायचंय. उकिरड्यावर तुळस वाढली म्हणजे तुमचा जन्म कुठेही झाला, उच्च कुळात हो नाही तर अतिशय नीच कुळात हो, पण त्याचा तुमच्या कर्तृत्वाशी काय संबंध आहे. उकिरड्यावर वाढलेली तुळस ती तुळसच असते, तिचे औषधी गुण असतील किंवा त्याचं पवित्रता आहे ती तेवढीच असते. गायीचा जो भक्ष, गाय जी फिरणारी गाय आहे ती जर विष्ठा खाते म्हणून तिचं दूध काय आपण टाकून देतो का. म्हणजे तुमच्या आहारावरून तुमचं उच्च निश्चित्व ठरत नाही, तुम्ही कुठे जन्माला त्याच्यावरून तुमचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तुमचं जात काय, तुमचं कुळ काय याच्यावरून तुमचं श्रेष्ठत्व ठरत नाही. तर तुम्ही कसे वागतात, तुमचं आचरण काय आहे, तुम्ही विचार काय करतात याच्यावरून तुमचं श्रेष्ठत्व ठरतो. असे तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत. पण हे अभंग कीर्तनकार लोकांच्या पुढे घेऊन जात नाहीत. किंवा मी जसा एक अभंग सांगितलं माय बाप केवळ काशी जे कारण हा अभंग तुम्हाला कुठल्याच कीर्तनामध्ये घेतलेला दिसत नाहीये. तर हे अभंग बाजूला टाकायला सांगण्यामागे नक्कीच एक षडयंत्र आहे. आपण हे ओळखलं पाहिजे. तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अभ्यास केला पाहिजे आणि तुकाराम महाराजांचा जो जीवनोपयोगी विचार आहे, जो इथल्या मानवी एकतेला प्रेरणा देणारा विचार आहे, जो स्त्री पुरुष समतेचा विचार आहे, त्यांचा एक अभंगाचं इतकं त्यांनी सांगितलं शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान करा मन सादर रवी रसा सकळा शोची गुण दोषी न लिंपे कोणा सवे नाही चोरी सकलावरी समजतो तुका म्हणे ऐसे सत्य ते उपदेश करतायत. म्हणजे सूर्य जसा भेद करत नाही, पाऊस जसा भेद करत नाही की हागंदारी का शेत आहे, सूर्य असं म्हणत नाही किंवा हे दुर्गंधी आहे का सुगंध आहे, तो दोन्हीतला रस शोषून देतो. तर हे सर्वभूती जे समत्व आहे
हेच खरं ब्रह्मज्ञान आहे. या ब्रह्मज्ञानाचा मी तुम्हाला उपदेश करतो आहे. जे कोणी याच्या विरुद्ध वागतात त्याच्यावर तुकाराम महाराज अतिशय आक्रमकपणे तुटून पडतायत. म्हणजे त्या बरोबर. काळात ते पंडित होते, ते जे ब्रह्मज्ञानाच्या गप्पा करत होते आणि स्वतःला उच्च आणि इतरांना तुच्छ लेखत होते, त्यांच्यावर तुकाराम महाराजांनी अतिशय आक्रमकपणे हल्ले केलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला काही हे कळलेलं नाही. वेदांताचा अर्थ आम्हा सची ठावा येरांनी वावा भार माथा. तुम्हाला हे ब्रह्मज्ञानाचे ओझे वाढणारे तुम्ही गाढव आहात, हे ओझे वाढणारे तुम्ही बैल आहात, उंट आहात, अशी भाषा तुकाराम महाराजांनी केलेली आहे. आणि म्हणून महाराज शिवे कोपे ब्राह्मण तो नवेद्य असं प्रायश्चित्त काही देह दंड दुसरे नाही, अशा प्रकारची अतिशय कठोर भाषा तुकाराम महाराजांनी वापरलेली आहे. तर हे तुकाराम महाराज आपण समजून घेतले पाहिजे. याच्यासाठी समजून घेतले पाहिजे की ज्या वेळी आपल्या समाजामध्ये समतेचा विचार प्रबळ झाला, सामाजिक ऐक्य निर्माण झालं, तेव्हा तेव्हा या समाजाची उन्नती झाली, हा समाज मोठा झाला. तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीमुळे या समाजातले वर्ण जाती याचे कंगोरे जेव्हा घासले गेले त्यावेळी तिथं क्रांती झाली आणि इथं सुवर्णयुग अवतरलं. नामदेव महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत जी इथली सामाजिक मानसिकतेची मशागत या संतांनी केली, त्याच्यानंतर इथं स्वराज्य अवतरलं. ज्यावेळेस इथं पुन्हा पेशवाई आली तेव्हा हा देश पुन्हा गुलामीत गेला आणि ज्यावेळेस पुन्हा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सर्व जाती धर्म सगळं विसरून इंग्रजांच्या विरोधात आपण एक आलो, तेव्हा पुन्हा आपल्याला स्वराज्य मिळालं. आज आपण पुन्हा विघटनाच्या दिशेने सगळे वाटचाल चालतोय आणि अशा प्रकारची वाटचाल जर आपली पुढे चालू राहिली, आपण जर हे थोपवू शकलो नाही तर पुन्हा एकदा गुलामी आपल्या भाळी आल्याशिवाय राहणार नाही. आणि ती जर टाळायची असेल तर हा संतांचा विचार आपण समजून घेतला पाहिजे. हा संतांचा विचार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. हा संत विचार जनमानसामध्ये रुजला पाहिजे आणि हा नुसता सांगण्यापुरता नाही तर तो आचरणात आला पाहिजे, वर्तणुकीत दिसला पाहिजे. तर नवा समाज निर्माण होईल असं मला वाटतं. निश्चितपणे आज फार महत्वाची आपण चर्चा केली आणि या सगळ्या चर्चेमध्ये सगळा सार जो आहे वाटतं चर्चा शेवटाकडे जाते, पण श्यामसुंदर महाराज उशिरा का होईना या चर्चेमध्ये सहभागी झालेत. सर तुम्ही चर्चा पूर्ण ऐकली की नाही मला माहित नाही, पण मला माझा आवाज जर ऐकत असेल तर या चर्चेचा समारोप करा, म्हणजे मी चर्चा संपवतो. मग श्यामसुंदर महाराज. मला जरा इथं रेंजचा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे सगळं काही ऐकता आलेलं नाही. आपलाही आवाज थोडासा डिस्टर्बच आलेला आहे. पण पुन्हा एकदा आपलं काय म्हणणं असेल ते परत सांगितलं तर. माझा येतोय का आवाज आपल्याला? येतोय. हॅलो, येतोय आवाज माऊली. तर आताच मला त्याच्यामध्ये सहभागी होता आला. इथे रेंजचा वगैरे खूप प्रॉब्लेम असल्यामुळे मला आता पण काही आपल्यामध्ये सहभागी होता आला नव्हतं. त्याबद्दल मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता काही विजयराव आपलं जर नाही मला सांगा की तुकाराम महाराजांचा विचार घेऊन आपण नव्या पिढीकडे कसं जाऊ शकतो किंवा पुढची वाटचाल कशी असेल त्यावर तुम्ही जर समारोप केला तर आपण थांबूयात तिथे, म्हणजे असं, कारण की तासभर चर्चा झाली आमची जवळपास. नाही खरं तर हा महाराजांचा तिथे मला वाटतं नेटवर्कचा अडचण आहे. मला वाटतं आपण चर्चा इथे थांबूयात. मी श्यामसुंदर महाराजांची माफी मागतो. कुठेही वाद आपल्याला तयार करायचा नव्हता. ही आज तुकाराम बीजीच्या निमित्ताने ही सखोल चर्चा व्हावी, तुकाराम महाराजांचं महात्म्य आपण समजून घ्यावं आणि या पद्धतीने पुढे आपली वाटचाल कशी असावी हा सगळा चर्चेचा सार होता. मी तिघाही मान्यवरांचे असे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण हे विचार पुढे जाण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र कटिबद्ध असेल अशी ग्वाही देऊन इथे थांबतो. आमची वेबसाईट आहे www.maxmaharashtra.com. ती आवर्जून आपण भेट द्या. अशा चर्चा आणि विश्लेषण सगळे अवेलेबल असतात. आमचं फेसबुक पेज आहे त्याच्यावरती आपण कमेंट करू शकता आणि मॅक्स महाराष्ट्र युट्यूब चॅनल आहे त्यावरती हा शो अपलोड केला जाईल. तिथे आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी विजय गायकवाड या चर्चेत इथेच थांबतो. धन्यवाद.